जेव्हा भावना टोकाला जातात, वृश्चिक राशीची कठोर बाजू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, वृश्चिक राशी ही प्रेमात आणि द्वेषात दोन्ही टोकाची रास आहे. प्रेम दिलं तर जीवाचं देतात, पण दुखावलात तर आयुष्यभर लक्षात ठेवतात. पण नेमकी ही कठोर बाजू येतेच कधी? भावनिक उधळपट्टी आणि स्फोट. वृश्चिक राशीचं हृदय खोल आहे, पण त्यातला राग, जलन, संशय, सोडाची भावना हे सगळं खोलवर साठवत जातं. हेच दाबलेले भाव क्षणात स्फोट करतात. एखाद्याच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात झाला, प्रेमात वारंवार फसवणूक झाली, कौटुंबिक स्तरावर अपमान झाला, सतत दुर्लक्ष केले गेले, या सगळ्या प्रसंगामुळे त्यांच्या स्वभावात एक काळजीपूर्वक तटस्थ आणि थंड दृष्टिकोन तयार होतो. मानसशास्त्रानुसार याचे विश्लेषण केले तर वृश्चिक राशीतील लोक इमोशनली इंटेन्सिटी होल्डर असतात. त्यांना सतत हे वाटत राहतं की कोणतरी माझं भलं पाहत नाही. मित्रांनो, त्यामुळे ते बाउंड्री बिल्डिंग्स, इमोशनल आयसोलेशन आणि कंट्रोलिंग ड्रायव्हिंगमध्ये गुरफटतात. मित्रांनो, त्यांच्या मनात एक सुरक्षा कवच उभं राहतं, ज्यात ना कोणी सहज येऊ शकतं, ना ते कोणाला आत येऊ इच्छिता. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रीयच्या दृष्टिकोनातून पाहिले तर वृश्चिक राशीवर मंगळ आणि केतूचा प्रभाव असतो. मंगळ देतो आक्रमकता आणि केतू देतो अंतर्मुखता आणि कटू अनुभव. मित्रांनो, केतूचा प्रभाव असल्यामुळे वृश्चिक लोक दुःख लपवतात, पण आतून जळत राहतात. मंगळाचा प्रभाव त्यांना निष्क्रिय न ठेवता सूड घेण्याच्या टप्प्यावर आणतो. वास्तव जीवनातील उदाहरण पाहिले तर वैवाहिक जीवनात कठोरता. मित्रांनो, एका स्त्रीने तिच्या वृश्चिक राशीच्या नवऱ्यावर खोटं संशय घेतला. तो म्हणाला काही नाही, पण नंतर तो पूर्णपणे शांत झाला. तो घरात असायचा, पण मनानं दूर गेला. तिच्याशी संवाद बंद, प्रेम बंद, कारण त्याचं हृदय आतून बंद झालं होतं. मैत्रीचं तुटणं. एका मित्राने सतत वृश्चिक राशीच्या व्यक्तीकडून सल्ले घेऊन नंतर पाठीवर वार केला. वृश्चिक व्यक्तीने पुन्हा कधीही कुणाशी सल्ला शेअर केला नाही. वृश्चिक राशी कठोर का वाटते? मित्रांनो, ते गप्प असले तरी राग मनात धरतात, माफ करतात, पण विसरत नाही. त्यांच्या आयुष्यात ट्रस्ट वन्स ब्रोकन इज फॉर एव्हर गोन असा नियम आहे. ते टेस्टिंग नेचर ठेवतात. कोण माझ्यासाठी आहे हे वेळ घेऊन तपासतात. यावर उपाय एकच की भावना टोकाला जाऊ नयेत यासाठी उपाय स्पष्टीकरण. मित्रांनो, जर्नलिंग मनातल्या बाहेर टाका. मनावर ताण नको. फॉरगिव्हनेस रिच्युअल, माफ करणं म्हणजेच कमजोर होणं नाही. थेट संवाद, संशय न ठेवता स्पष्ट बोलणं, ध्यान, क्रिस्टल ओबिडियन्स, ब्लॅक टर्मलन आणि ॲमेथिस्ट मदत करतात. मंगळ केतू शांत, हनुमान चालिसा, केतू स्तोत्र पाठन करा. मित्रांनो, वृश्चिक राशीचे लोक जर कठोर झाले तर त्यामागे अनेक न बोललेले दुःख, विश्वासघात आणि अतिप्रेमातून झालेला जखमा असतात. ते प्रेमाच्या टोकाला गेले होते, म्हणूनच आता थोडं थंड झाले. मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या मनात जर अजून काही टॉपिक्स असतील, विषय असेल तर नक्की सांगा. त्यावर देखील बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.